तर नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सगळ्या? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. तर आज आहे माझा वौसा, म्हणजे मला सुपं घेऊन जायचं आहे. मागच्या वेळी वौसा केला होता माझा, ववासली होती मला, तर आता मला सुपं घेऊन जायचे आहेत. आणि ते बघू शकता तुम्ही, सुपांची तयारी चालू आहे, बघू शकता. तर मी चालले, चला मंदिरामध्ये पहिला देवीला हार घालते आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. तर बघू शकता किती मस्त अशी माऊली दिसत आहे माझी, खूप छान दिसत आहे, कोणाची नजर ना लागो माझ्या माऊलीला. आणि हे ते बघा, गणपती बाप्पा आहेत, खूप मस्त असा. आणि ही जी वेणी आहे ती मम्मीने बनवली आहे वरची, पण खूप छान वाटते, किती सुंदर वाटते माझी माऊली. सो चला, आता मी पाया पडलेले आहे, तर आता आम्ही निघतो. तर मंडळी, आता ही जी 7 सुपं आहेत ती मला डोक्यावर न्यायची आहेत रिक्षापर्यंत. आणि 7 सुपं घेता घेता मीच 7 जन्म नाही फिरून येऊ म्हणजे झालं. सो चला जाऊया आता. आणि 7 सुपं डोक्यावर घ्यायची, म्हणजे एकावर एक अशी बांधली जातील आणि त्यानंतर माझ्या डोक्यावर माझी हेअरस्टाईल पण खराब होईल, पण काय बोलायचं आता. तर चला जाऊया. आणि पालवी देखील आलेली आहे, ती जर दिसली तर तुम्हाला दाखवते. आम्ही काल भरपूर मजा केली, एवढी मजा केली ना, बापरे बापरे. या सुपांना म्हणजे नंदाची वल लागते, जी आपली ह्याला घेतात, हळदीला घेतात अंगावरती शाल. पण माझी नंदाची वल काय माहिती कुठे आहे, तर त्यामुळे मग आता दुसरी नंदाची वल आणलेली आहे मम्मीने नवीन, तर मग त्याच्यामध्ये आता बांधून देतील. तर मंडळी, फायनली आता नवरात्री तर झालेलीच आहे, आता दिवाळी आली आहे परत. तेच परत तुळशीचं लग्न होईल आणि मग नंतर सगळ्यांची लग्न होतील, म्हणजे वेडिंग सीझन चालू होणार आहे. आणि या सगळ्या सीझनमध्ये ज्या गर्ल्स असतात ना, ते जास्त पॅशनेट असतात की ते दिसायला खूप छान दिसावं, त्यांची स्किन ग्लो करावं, त्यांचे हेअर खूप असे हेल्दी असावा, जसे माझे आहेत. म्हणजे भरपूर सारे, म्हणजे आता माझी एक मैत्रीण आहे, ती गेली होती कोणतं तरी फेशियल ट्रीटमेंट करायला, अजून कोणतं तरी तिने नाव घेतलं होतं ते मला आठवत नाही आहे. सो असे काही ट्रीटमेंट्स ती करायला गेली होती. तर कसं होतं माहिती आहे का, या सगळ्या जे ट्रीटमेंट्स असतात त्यामध्ये काय काय ट्रीटमेंट्समध्ये कोण कोण हेअर कलर करतं, कारण की मुलींना असं वाटतं की यार फेस्टिवल आहे, वाईब यायला पाहिजे, किंवा वेडिंग सीझन आहे, जर पुढच्या वर्षी माझं ठरलं तर. सो तशा टाईपमध्ये मुली भरपूर तयार होतात. आणि सगळ्या मुली सेल्फ ऑब्सेस्ड असतात, ते सगळे स्वतःची पहिला काळजी घेतात, जेवढ्या पण मुली आहेत. सगळ्यात पहिला कोणताही फेस्टिवल येऊ द्या, किंवा कोणताही घरामध्ये लग्न असू द्या, किंवा इतर कोणाचं लग्न असू द्या, तरीही स्वतः छान दिसायला पाहिजे, त्यांची स्किन ग्लो करायला पाहिजे, हेअर असे मस्त हेल्दी पाहिजे. त्यासाठी आपण भरपूर सारे असे प्रोडक्ट यूज करतो, बरोबर. म्हणजे मार्केटमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट असे आहेत जे ऑल स्किन टाईपनुसार येतात. 90% प्रोडक्ट असे आहेत, आणि कुठेतरी जाऊन 2 किंवा 3% प्रोडक्ट असे येतात जिथे फॉर सेन्सिटिव्ह स्किन किंवा स्पेशली जे स्किन आहेत त्यांच्यासाठी असतात. आणि त्याच्यावर काय म्हणजे तसं माहिती आहे, सगळीजणं घेतात तो प्रोडक्ट, यूज करतात आणि बघतात की रिझल्ट भेटेल की नाही वगैरे. पण ते ऑल स्किन टाईप असतं, सो आपल्या स्किनला ते कसं मॅच करणार हे तर म्हणजे मेन गोष्ट असते. पण आपण घेतो आणि त्याच्यानंतर यूज करतो आणि आपल्याला काहीही फरक पडत नाही, किंवा पडतो देखील, पण तो फक्त त्या काळापुरता राहतो, असं असतं. किंवा आपण खूप सारे ट्रीटमेंट्स करतो, आता भरपूर सारे ट्रीटमेंट्स आलेले आहेत, म्हणजे भरपूर सारे हायड्रा फेशियल, हे न ते, भरपूर 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 सारे स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट आलेले आहेत. कसं माहिती आहे, आपल्याला वाटतं की ही ट्रीटमेंट केलं आपली स्किन ग्लो करेल, छान होईल, पण ती आहे ना फक्त, म्हणजे जर हेअरचं जरी बोललं तरीही सेम आहे. ते एक ठराविक काळापर्यंत असतं, जरी आपण हेअर ट्रीटमेंट केली तरी, आणि जरी आपण स्किन ट्रीटमेंट केली तरी ते ठराविक काळापर्यंतच असतं, त्याच्यानंतर ते जातं. आणि मग त्यानंतर आपण परत काय करतो, तेच ट्रीटमेंट करतो, पैसा वेस्ट, रिझल्ट पण काय नाही भेटत आपल्याला. म्हणून आपण कधी पण फेस्टिवल असला तर तेव्हा आपण विचार करतो की आपण खूप छान दिसावा, खूप ग्लो करावा, आणि आपले हेअर पण खूप हेल्दी असावा, असे म्हणजे फ्रीझी हेअर नसावा. सो असं आपल्याला भरपूर वाटत असतं. पण जेवढी आपण आपल्या स्किनची आणि हेअरची बाहेरून काळजी घेतो, तशी आतून पण घ्यावं लागते. म्हणजे आतून आपली स्किन हेल्दी असेल तर अशी जशी माझी आता स्क्रीनवर दिसते तशी हेल्दी दिसेल,
आतून आपले केस हेल्दी असतील. सो हे असे काहीतरी केस दिसतात हेल्दी. आणि मला तर भरपूर जण विचारतात की एवढे मोठे केस आहेत कसे मॅनेज करते. हो, बापरे, भरपूर सारे असे क्वेश्चन येतात मला. पण या वेडिंग सीझनमध्ये किंवा या फेस्टिव्ह सीझनमध्ये मला टेन्शन घ्यायची गरज नसते माझ्या स्किन रिलेटेड, माझ्या हेअर रिलेटेड. कारण की या सगळ्यांचं टेन्शन केअर स्किन घेते. म्हणजे केअर स्किन हा एक डर्मॅटॉलॉजिस्ट टेस्टेड ॲप आहे आणि खूप छान ॲप आहे. मी खूप वर्षांपासून यूज करत आहे आणि त्याचे रिझल्ट तुमच्या समोर आहे. आणि असं पण नाही बोलत आहे की रिझल्ट पटकन येतात, असं नाही आहे. सो या ॲपमध्ये आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला डॉक्टर अलॉट होतात. त्याच्यानंतर आपली स्किन ॲनलाइज केली जाते AIच्या थ्रू. सो त्याच्यानंतर आपले स्किन कन्सर्न्स काय आहेत, आपले स्किन टाईप काय आहे हे टोटली आपण डॉक्टरला सांगतो आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला प्रोडक्ट सजेस्ट करतात जे आपल्या स्किनवर, आपल्या स्किन इश्यूजवर काम करतं. प्युअर स्किन ॲपबद्दल बोलणं म्हणजे खूप छान आहे. कारण की मी भरपूर वर्षापासून यूज करत आहे. इथे माझं तुम्ही जेव्हा मी फर्स्ट टाईम प्युअर स्किन ॲप डाउनलोड केला होता तेव्हाचा फोटो तुम्ही बघू शकता बिफोर आणि आफ्टर. आता तुम्ही इथे सुद्धा रिझल्ट बघू शकता किती मस्त आलेला आहे तो. आणि असं नाही कोणतीही ट्रीटमेंट आपण चालू केली किंवा कोणताही आपण प्रोडक्ट घेतला सो त्याला टाईम लागतो रिझल्ट द्यायला. मलाही काही महिने गेले, काही दिवस गेले हे सगळं करण्यामध्ये आणि रिझल्ट 100% आला मला. असं नाही की रिझल्ट नाही आहे केअर स्किनचा, 100% मला रिझल्ट आलेला आहे. आपली जी स्किन आहे त्याचा ती लोक ट्रॅक ठेवतात. जे प्रोडक्ट दिले जातात त्याच्यामध्ये आपलं मंथली कन्सल्टेशन असतं डॉक्टरसोबत. सो ते आपल्याला विचारतात की मी दिलेले प्रोडक्ट तुमच्यावर काम करतायत का, परत स्किन ॲनलाइज करतात महिना टू महिना. म्हणजे आपली लाईफ एवढी फास्ट झाली आहे, मी तर एवढी बिझी असते की मला लक्षातही नसतं. आणि जेव्हा केअर स्किन ॲप मला एखादा कॉल करतात किंवा मग त्यांच्या ॲपची नोटिफिकेशन येते की आज तुमचं कन्सल्टेशन आहे डॉक्टरसोबत. सो आज तुम्ही डॉक्टरसोबत आपण व्हॉइसमेलवर सुद्धा बोलू शकतो. एवढं इझी आहे आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. कोणतीच कॉस्ट द्यायची गरज नाही. फक्त जे किट असतं आपल्याला भेटलेलं तेच आपल्याला पैसे द्यायचे असतात, जे 1,500-2,000च्या मधीत येतं. आणि त्याच्यामध्ये पण 4 ते 5 प्रोडक्ट येतात ज्याच्यामध्ये आपला डे स्किन केअर आणि नाईट स्किन केअर आरामात होऊन जातो. सोबतच आपले डाईट प्लॅन, म्हणजे मी तर माझ्या डाईट प्लॅनमध्ये एवढे चेंजेस केले डॉक्टरला विचारून. सो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एवढं पाणी प्यायचं, हे खायचं तुमच्या स्किनसाठी ज्याच्याने तुमची स्किन हेल्दी आणि ग्लोईंग होईल. तुम्ही अजून केअर स्किन ॲप डाउनलोड केलेला नसेल सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, नक्कीच जाऊन डाउनलोड करा केअर स्किन ॲप आणि तुमची ही स्किन क्युअर बनवा. आणि खूप छान असा ॲप आहे. रितिका 100 कुपन कोड यूज करायचं विसरू नका, ज्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर 100 रुपीज ऑफ. सो जा आणि लवकर केअर स्किन ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे. तर गाईज बघू शकता आमचे 2 पॅक कसे बसलेले आहेत. त्यांचं मी नाव ठेवलेलं आहे पॅक दोघांचं. उठले 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 का रे दादा, चल घे. पुढच्या वर्षी अधिक महिना आहे त्यात, पुढच्या वर्षी सुट्टी, लीप इयर आहे मला. गणपती जाऊ दे मग ती वाटत तन्नो ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी
तर आता मी 7 सुपा आणलेली आहेत आणि आपली गौरी किती मस्त दिसते बघू शकता तुम्ही. आणि सोबतच आता सूप पुजायची आहेत तर ती पुजते मी. तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की गौरी कशी दिसत आहे, कारण की खूप छान दिसत आहे, अशी नाजूकशी मस्त एकदम मस्त. आणि तर मोठी मम्मी मला हेल्प करत आहे सूप करायला. सूप मीन्स तो सूप नाही, हा सूप. तो सूप आमच्या घरातल्यांना भरपूर जणांना हवा आहे, तो वाला सूप जो गणपतीच्या नंतर होईल. आम्ही तर झालं किती 1.5 महिना झाला आम्ही बामण आहोत. काय करायचं, आम्ही खाल्लं नाही आहे व्हेज. आणि मी पप्पांना तसं सांगितलं आहे, पप्पा जसं गणपती होईल तसं मी येणार आहे आणि तेव्हा अख्ख्या तळ्याची मासली मलाच द्या. तळ्यात बांधून ठेवतो. आता दोन तुकड्या ना. आता इथे हळद कुंकू आणि तांदूळ टाक आणि असा 5 वेळा असं सूप ठेवायचा. गौरीच्या इथे तिकडे त्या बाजूला आणि 5 वेळा वर खाली करायचं. हां असं. आता गौरीजवळ ठेवायचं आहे का नको? गौरीला ते गौरीला म्हणजे त्याचा आहे ना सूप, तो त्याला ठेवायला लागेल. हां तो गौरीचा कुणाचा गौरीला मग आता कुणाला दे ना. आता परत एक दीक्षाला देऊन हां. आज गौरी काय कोण अगं माझ्या आई. बांधून ठेवा, ओसून ठेवू द्या. एवढी जमलं असते तर मंडळी तुम्ही बघू शकता गवर किती छान दिसत आहे आणि हा स्पेशली कमळाचा हार किती मस्त दिसतोय. म्हणजे एक एस्थेटिक वाईब आहे. आणि ते पण बघू शकता तुम्ही गणपती किती मस्त दिसतोय. आणि बघू शकता वेणी वगैरे एकदम मस्त. मला गवर भरपूर आवडते. म्हणजे आमच्या माहेरी गवर नाही बसत, म्हणजे दुसऱ्यांच्या घरी बसतात. माहेरी म्हणजे बसतात पण दुसऱ्यांच्या घरी बसतात, आमच्या घरात नाही बसत. पण मला खूप दिवसापासून इच्छा होती की आपण पण गवर बसावी वगैरे वगैरे. पण सासरी आल्यावर माझी इच्छा पूर्ण झाली आहे, कारण की गवर आहे सासरी आणि खूप छान वाटतं मला असं गवर वगैरे. म्हणजे त्यासाठी मी भरपूर एक्सायटेड असते. गणपतीसाठी तर ऑलमोस्ट सगळेच एक्सायटेड असतात, पण गवरसाठी मी सुपर एक्सायटेड असते असं बोलू शकता तुम्ही. आणि बघू शकता किती मस्त असं डेकोरेशन वगैरे मी तुम्हाला दाखवलं नाही. सो इथे पेंट केलेलं आहे बघा. तिथे जास्वंदीचं फूल आहे, मोदक आहे, त्याच्या खाली उंदीर माबा काढलेला आहे. आणि इथे सुद्धा सेमच आहे. आणि खूप छान असं हे डेकोरेशन केलेलं आहे. ते म्हणजे वरद भाऊनी. वरद भाऊ कुठे आहेत? वरद भाऊ. हा, सुंदर असं डेकोरेशन आमच्या वरद भाऊंनी केलेलं आहे. ते इंटिरियर डिझायनर आहेत. जर तुमचं घराचं इंटिरियर करायचं असेल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांची सगळी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, जाऊन चेक करा. ओके. काय इंटिरियरचं नाव काय? वास्तू इंटिरियर. सो जा आणि लगेचच तुम्ही पण तुमच्या वास्तूचं इंटिरियर करा. सो चला आता. आणि ते मम्मी पप्पा बसलेले आहेत. हाय करा पप्पा.
गणपती बाप्पा मोरया. जय जय. आणि इथे बघा मम्मी बसलेली आहे, इथे आई बसलेल्या आहेत आणि इथे ताई बसल्या. ताई हाय करा. ताई ॲज युजल आमच्या क्यूट दिसत आहेत. क्यूटनेस की दुकान आहे हमारी ताई. आणि ते पप्पा बसले. पप्पा हाय करा. आणि भरपूर जण आहेत घरामध्ये. आणि ते बघा ललिताई हाय करा. आणि पण माझे सासू आहेत. आणि पुढे सुद्धा भरपूर जण आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्ही मेंबर्स बघितले नसतील घरातले, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि ते बघा आई आहेत. आई हाय करा. हाय करा. हाय हाय. आणि इथे बघा मोठे पप्पा आणि मोठी मम्मी आहे. मोठे पप्पा हाय करा. मोठी मम्मी हाय कर. हाय कर. हाय कर. भजी खातोय. ओय मोठी मम्मी. हे आमच्या मोठी मम्मी नीट तर उभा दिसत नाहीये. हाय हाय करा. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. असे भरपूर जण ज्याच्यासोबत मी रील काढणार आहे. सो स्टे ट्यून. त्यासाठी तुम्हाला मी माझी अख्खी फॅमिली दाखवेल. आणि इथे बघू शकता काका हाय करा. आणि हे बाबा आहेत. इथे भाऊ बसलेले आहेत. भाऊंचं रिसेंटली लग्न झालंय. भाऊंची बायको आता येईल, ती मी तुम्हाला दाखवेल. हाय करा. आणि इथे काका आहेत आमचे. हे आम्ही सगळे भावकीमधलेच आहोत, पण मी आता नाही. माझं लग्न झालंय. इथे साई दादा बसलेला आहे. हाय कर. तिथून दादा आहे आणि इथून भाऊ आहे, म्हणजे माझ्या नंदेचा नवरा. असं असं दोन्हीकडून नातं आहे माझं. आणि इथे आजोबा आहेत. आजोबा जेवतायत. आजोबा काय बोलाल? काय बोलाल म्हणजे व्लॉग मध्ये लोक जे आपल्याला बघतात त्यांना तुम्ही काय बोलाल? काय बोला? नाही बोलणार. आणि पप्पा आता जेवायला बसणार आहोत सगळीजण. सो चला. आणि पप्पा गणपती बाप्पा मोरया. आणि पहिली गौरी आहे आज माझी, तर काय स्पेशल कराल तुम्ही माझ्यासाठी? सोन्याचं काय? हा हो मग चला मग जाऊया आजच. तर चला आता. मला भरपूर सारा घाम फुटलाय. सो चला. तर गाईज आता मम्मी पप्पा चाललेले आहेत. घरी चाललेत म्हणून फोटो काढते. सो लाईक करा. तर मंडळी चला आता मी स्वतःहून तुम्हाला मी गौरी जवळून दाखवते. लांबून दाखवले तर मी जवळून दाखवते. बघू शकता. तुम्ही बोलत असाल किती वेळा ही गौरींना दाखवते, पण गाईज मला भरपूर गौरी आवडते. भरपूर म्हणजे भरपूर. आती बोलतात ना, आती तेवढं. तर बघू शकता किती मस्त अशी गौरी दिसत आहे माझी. बघा जवळून बघा. आणि गणपती बाप्पा बघा किती मस्त असा गणपती बाप्पा. आणि सगळ्यात भारी म्हणजे माझी गौरी. गौरीची टिंकी काय मस्त आहे. पुऱ्या घालता किती मस्त वाटतं. पाहिलाय गौरीचा काका पोरीनं चिंबोऱ्या डाका. किती मस्त वाटतं गौरी. मस्त. आणि तेव्हा नैवेद्याचे ताटा वगैरे ठेवलेलं आहे. नैवेद्य दाखवले आहेत. आणि आमचा उंदीर मामा बघा. गोरा उंदीर मामा. यावेळेस आमचा गोरा उंदीर मामा आहे. एक लग्न तर ताईंचं लग्न तर लांब आहे, पण जवळच आहे ताईंचं लग्न. जेव्हा येईल तेव्हा मी सांगेल. ते सिक्रेट आहे, मी तुम्हाला लवकर नाही सांगणार त्याच्याबद्दल, पण एक दिवस नक्की सांगेल. तर चला. किती मस्त वाटते. वाईब आहे यार. गौरींची वाईब आहे. मला भरपूर काय सांगू तुम्हाला. माझ्या मनामध्ये आनंद एवढा आहे तो मी शब्दामध्ये नाही करू शकत. आणि आमचे मोठे पप्पा कसे ढेकर देत आहेत. तर चला. तर इथे आता आमच्या जाऊबाई आल्यात सुपं घेऊन. आणि सगळ्या बहिणी हाय करा रे. हाय करा. हाय कर. फोटो काढ. तर मंडळी आता आम्ही 3 विरेला आलेलो आहोत. आणि इथे गुड्डीताईचं घर आहे, म्हणजे माझी ननंद आहे, त्यांच्या इथे पण गणपती आहे. सो हा सूप त्यांच्यासाठी मी आणलेला आहे. सो चला त्यांचं घर पण दाखवते आणि त्यांना आपण सूप पण देऊया. सो चला. काय बघू शकता गुड्डीताईंचा गणपती. हां ही असली फुलाची एक आणली पाहिजे आपल्याला.
हे असल्या फुलाचा झाड जास्वंदीचाच आहे हा, पण वेगळा आहे. हां मस्त वाटतं. तर इथे बघू शकता गणपती किती मोठा आहे आणि किती छान असे मोराचे कानातले घातलेत गणपतीला. किती मस्त वाटतं आणि डेकोरेशन पण छान केलं आहे. बघू शकता. थँक्यू. तर आता आम्ही पोचलेलो आहोत घरी आणि घरी देवाऱ्यामध्ये जो सूप ठेवायचा आहे तो मी डोक्यावर घेतलाय. तर चला जाऊया घरी. टाना जाऊ द्या. माझा आवाज येत असेल पण मी दिसत नसेल, पण मी कशी दिसते नक्की सांगा आणि तुम्हाला आजची साडी कशी वाटली ते पण नक्की सांगा. साडीचे डिटेल्स नंतर सांगते. सो चला जाऊया आपण. हो बुबुली, आमची बुबुली बघा. बुबुली गचना काय. हा बुबुली गेला आत. त्याला आत काय इंटरेस्ट आहे काय माहिती. दिला ना पाय दिला ना. हे काय आहे मम्मी खुला जरा. ह्याला आवरा. तर बुनी तर आता देवाऱ्यामध्ये ठेवूया आपण सूप. ह्याच्यातला एक देवीचा बघू शकता. माझी माऊली किती मस्त दिसत आहे. माझी गौरी, माझ्या घरातली गौरी वेणी घातली तर किती मस्त दिसत आहे. माऊली अशीच कृपा राहू दे. गणपती बाप्पा मोरया. आमच्या घरातला गणपती आणि ही गौरी माझी. त्यासाठी गौरी, दुर्गा, अंबा सगळं एकच आहे. आमचा बुनव खंडोबा. आमच्या घरामध्ये हा खंडोबा आहे. आमच्या बुनाला टिक्का लावला चिटचा. खंडोबा आमच्या पाय पडू दे. मी आलो आहोत सोनूभाऊकडे. सोनूभाऊ वैतागलेला साधा ना कदा तोंड करून माझ्या व्लॉग मध्ये येतो. हा इथं बघ. हा सोनूभाऊ बिचारे काम करतायत. पुढच्या वर्षी येईल काम करण्यासाठी एक व्यक्ती. हा तिला पण काम करून नाही देणार पल्लवीला. पण आता बघू दिसल ते आता काय हाय ते नक्की. सांगितलं मी बोलते भांडी घासीन. आणि ते बघू शकता. इथे बघू शकता गणपती बाप्पा किती मस्त वाटतोय. लाईट लावा रे, नीट दिसत नाहीये. लाईट लाव. अंदाज दिसतोय तोंडावर. तर बघू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असा विठ्ठलाचा पोस्टर लावलाय मागे आणि इथे गणपती बाप्पा बसले. किती मस्त वाटतं. तर डोळे बघा, डोळे अखनी बघा, म्हणजे एकच नंबर. आणि पूर्ण डेकोरेशन तुम्ही बघू शकता. इथे डेकोरेशन विथ गणपती बाप्पा. हो डेकोरेशन दोघांनी केलंय. दोघं भावांनी मिळून. तो एक तिथं उभा आहे आणि एक इथे बसलाय. आणि काय माहिती एक गेम खेळतो आणि एक देवावर तांदूळच उडवत राहतो दिवसभर. हा सदा ना कदा बघितलं तर नुसतं तांदूळ उडवत त्या देवावर. तो देव पण बोलत असेल काय येतो हा इथे. हा तांदूळ उडवायला का माझ्यावर. त्या देवाच्या खाली म्हणजे पाटाच्या खाली जर बघितलं ना तुम्ही एक टाइमचा भात होईल एवढे तांदूळ उडवलेले आहेत. तूच तो. हा झालं चालू झालं.
तर गाईज इथे फळं बिळं ठेवलेली आहेत, बघू शकता. आणि इथे पण सफेद उंदीर आहे. सगळ्यांच्या म्हणजे ब्लॅक उंदीर, काळेवाले उंदीर काढून टाकलेत आणि सफेद उंदीर ठेवलेत. सफेद काळेवाले उंदीर बोलतायत ये नाइंसाफी क्यों. तर आता मी थोड्या वेळाने परत घरी जाईल, तर पुढचं काय होईल ते तुम्हाला आता पुढेच दिसेल. सो मी तर पत्ते खेळायला आली आहे, कारण की परवा दिवशी आम्ही डाव बसवला होता. तर त्याच्यामध्ये मला सलग म्हणजे आम्ही स्टार्ट केलं ना तेव्हापासून ते 7 किंवा 8 डाव लागले असतील मला. तर सगळीजण बोलत होते की नक्की केलंयस काय तू. मी जेवले आणि गणपतीच्या पाया पडले आणि खेळायला बसले. आणि मग जेव्हा मला बघितलं पाया पडताना, तेव्हा सगळीजण म्हणजे बोलत होते का पाया पडले, मला गणपतीला बोलले जिंकू दे. तर त्याच्यानंतर सलग 7 ते 8 डाव मी मारले आणि त्याच्यानंतर मग सगळीजण गणपतीच्या पाया पडायला लागले. सो असं काहीतरी म्हणून आता मजा येणार आहे. आणि आमचा खजिना आवाज आहे का. तर म्हणजे जास्त काय मोठा डाव नाही बसत आमचा. 2 रुपयाचा एक डाव असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 पत्ते आम्ही खेळतो. आणि पत्ते न बघता एक-एकची चाली करावी लागते आणि त्याच्यानंतर मग पत्ते बघून 2 रुपयाची चाली करावं लागते. जर तुमचा पत्ता लागत असेल तर तुम्ही चाली करू शकता, जर नसेल लागणार तर पॅक करू शकता, असं आहे. सो तर मंडळी व्लॉग आता चालू होता आणि इथं दादा रेनकोट घालतोय आणि ते वहिनी जवळ दिसत नाही. वहिनी आली ती वौसा घेऊन मला आणि मम्मी पण आली होती. सगळीजण चाललेत आणि मला आंबाबाई करून चाललेत.